मंत्रीपद जाऊन 5 महिने उलटले तरी धनंजय मुंडेंना सरकारी बंगला सोडवत नाहीये। मुंबईत आपलं कुठेही घर नसल्यानं हा बंगला सोडला नसल्याचं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलंय। मंत्रीपद जाऊन 5 महिने उलटले तरीही धनंजय मुंडेंनी सातपुडा हे शासकीय निवासस्थान रिकामं केलेलं नाही। मुंबईत आपलं कुठेही घर नसल्यानं बंगला सोडला नसल्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी धनंजय मुंडे देत आहेत। गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारी अर्जासह दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी मुंबईत गिरगाव चौपाटीवर असलेल्या सदनिकेचा उल्लेख केलेला आहे। हे घर सध्या वापरत नाही। गिरगाव चौपाटीजवळ NS पाटकर मार्गावर वीरभवन या 22 मजली इमारतीत 9व्या मजल्यावर सदनिका असल्याचं मुंडेंनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं होतं। डिसेंबर 2023 मध्ये मुंडे आणि त्यांच्या पत्नी राजश्री यांच्या संयुक्त नावे 16,50,00,000 रुपयांना हे घर त्यांनी खरेदी केलेलं होतं। प्रतिज्ञापत्रात धनंजय मुंडेंनी स्वतः 10 कोटींचा खर्च केल्याचा उल्लेख आहे। या घरात सध्या कोणीही राहत नसून खरेदी केल्यापासूनच ते बंद आहे। मग एका बाजूला तुम्ही सामान्य लोकांना पेनल्टी लावता रस्त्यावर चालण्यासाठी, नाहीतर समजा गाडी चुकीच्या पार्किंगमध्ये लावली असेल, ओव्हर स्पीडिंग केलं असेल आणि त्यांचं तुम्ही चलान कॅन्सल करत नाही। पण या बाजूला तुम्ही नेत्याला लावलेली पेनल्टी कॅन्सल करता, नाहीतर समजा तुम्ही बावनकुळे साहेबांनी एका मोठ्या कंपनीला जी काही प्रशासनाच्या माध्यमातून एक पेनल्टी लावली होती, खनिज दगड काढला म्हणून, आणि ती तुम्ही 90 कोटीची पेनल्टी 17 लाखावर आणता, म्हणजे 89 कोटी रुपयाचं डिस्काउंट तुम्ही देता, माफ करता। म्हणजे गरिबाला वेगळा नाही आणि श्रीमंत नेत्यांना वेगळा आहे, हे या सरकारचं धोरण आहे असं आम्हा सगळ्यांचं मत आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार असलेल्या धनंजय मुंडे यांनी अद्याप मंत्रीपद जाऊन 5 महिने उलटले तरी सातपुडा हे शासकीय निवासस्थान रिकामं केलेलं नाहीये। त्यामुळे छगन भुजबळ यांची कुठेतरी कोंडी होताना पाहायला मिळते। मात्र मुंबईत आपलं घर नसल्यामुळे आपण हे शासकीय निवासस्थान खाली करत नसल्याचं कारण मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं होतं। मात्र आपण आता आहोत ते गिरगाव या ठिकाणी। गिरगावच्या या वीर महल जी इमारत आहे, याच इमारतीच्या 9व्या मजल्यावरती धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या नावाने तब्बल 16.5 कोटींचं एक घर असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। आणि तशी माहिती या आधी झालेल्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांनी नमूद केलेली होती। परिणामी 9व्या मजल्यावरती दक्षिण मुंबईसारख्या एखाद्या इमारतीमध्ये घर असतानाही आपण शासकीय निवासस्थान का खाली करत नाही असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेला आहे। आणि धनंजय मुंडे नेमकं आता यावरती काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। एकंदरीत जी माहिती समोर येत आहे, या 9व्या मजल्यावर असलेल्या घराची खरेदी 1.5 वर्षांपूर्वीच मुंडे कुटुंबाने केलेली होती आणि सध्या या घरात कुणीही वास्तव्यास नाहीये। स्थानिकांकडून जी माहिती समोर येत आहे की अद्यापही या इमारतीच्या संदर्भात काही परवानग्या शिल्लक असल्यामुळे बहुतांश लोक या ठिकाणी राहत नाहीत। मात्र आपल्या हक्काचं रिकामं घर असतानाही दुसरं घर, शासकीय घर धनंजय मुंडे का सोडत नाही असा सवाल आता उपस्थित होत आहे। कॅमेरामन रोहित कांबळेसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।